पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन। मुंबईत फडणवीस, नाशिकमध्ये गिरीश महाजन तर जळगावात आमदार सुरेश भोळे धावपटूंसोबत धावले। H1B व्हिसावरील शुल्कवाढीमुळे भारतीय कर्मचाऱ्यांची माय देशातील दिवाळी हुकणार। भारतात गेल्यास $1 लाख खर्च स्वतः करा असे कंपन्यांचे आदेश। महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व। नितीन गडकरींचं वक्तव्य, मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही असंही विधान। त्र्यंबकेश्वरमध्ये टीव्ही पत्रकारांना गुंडांची मारहाण, गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेताना वाद, तर दोषींवरती तातडीनं कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मंत्री भुजबळ आणि महाजनांनी घेतली जखमींची भेट। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची स्थापना, तर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत कार्यकारी समितीही गठीत। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, निकषांच्या पूर्ततेसाठी पावलं। कृषी मंत्री भरणेंची माहिती, अतिवृष्टीमुळे तब्बल 60 लाख एकरहून अधिक शेतीचं नुकसान। भाड्याच्या घरांच्या किमती 10% कमी होणार, समिती पुढच्या आठवड्यात प्राधिकरणापुढे अहवाल सादर करणार। सर्वसामान्यांना मिळणार दिलासा। अमेरिकेकडून H1B व्हिसासाठीचे नवीन नियम आजपासून लागू। नवीन अर्जदारांना मोजावे लागणार 88 लाख रुपये। जुन्या H1B व्हिसाधारकांना नवे नियम लागू नाहीत, अमेरिकेचं स्पष्टीकरण। आशिया चषकात भारत पाक आज पुन्हा आमने-सामने। सुपर 4 फेरीत दोन्ही संघ भिडणार। हँडशेक वादानंतर PCBच्या रडारवर असणारे अँडी पायक्रॉफ्ट या सामन्याचे पंच। क्रिकेटपटू स्मृती मानधनानं मोडला विराट कोहलीचा विक्रम। वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारी भारतीय खेळाडू ठरली। ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृतीचं 50 चेंडूत वेगवान शतक। लवकरच BCCIच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होणार। मिथुन मिन्हास यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता, तर राजीव शुक्ला होणार उपाध्यक्ष, सूत्रांची माहिती। ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।